मुंबईमध्ये उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता प्रचाराने गती पकडलेली आहे। मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत पाहायला मिळते। पाहूयात प्रचार नेमका कसा सुरू आहे। मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराने गती घेतली आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडून या मतदारसंघातून जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांना मैदानात उतरवलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या रवींद्र वायकरांचा प्रचार सध्या मतदारसंघात सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार असलेले गजानन कीर्तीकर यांनीही वायकरांना पाठिंबा दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या तुलनेत वायकरांच्या प्रचाराला उशिरा सुरुवात झाली आहे। वायकरांसाठी मतदारसंघात अनेक समीकरणं महत्त्वाची असल्याचं सांगण्यात येत आहे। रवींद्र वायकरांसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत ते पाहूया। रवींद्र वायकर यांना त्यांचे जुने सहकारी कसे मदत करतात हे महत्त्वाचं आहे। वायकरांच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध होता, आता या प्रचारात भाजपाची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे। मनसेचे कार्यकर्ते रवींद्र वायकर यांच्या प्रचारात सक्रिय असले तरी पडद्यामागे काय घडतं हे महत्त्वाचं आहे। वायकर यांची पक्षांतरानंतरची पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे मतदार कसा प्रतिसाद देतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। वायकरांवरती झालेले भ्रष्टाचाराचे आरोप अडचणीचे ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। या मतदारसंघात प्रभाव असल्याने फार प्रचाराची गरज नसल्याचा दावा रवींद्र वायकर करताना दिसतायत। असं काही जोगेश्वरीमध्ये ताकदीने उतरायची गरजच नाही ना। गेल्या 92 पासून किंवा 50 वर्षापासून मी जोगेश्वरीमध्ये आहे, त्यामुळे ही ताकद आहेच। पहिले आणि कन्फ्यूज होते, पण आता लोक समजदार झालेले आहेत, माहिती पडलेलं आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये कोणाला पाठवलं पाहिजे, कोण उजवा आहे, कोण काम करू शकतो हे दिसून येत आहे। त्यामुळे कन्फ्यूजपणा लोकांचा गेला। वायकरांना ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकरांचं आव्हान असणार आहे। गजानन कीर्तीकरांनी मुलासमोर निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत वायकरांसाठी प्रचार करणार असल्याचं सांगितलंय। अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर होऊन बराच काळ लोटल्याने त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं सांगण्यात येत आहे। काही समीकरणंही अमोल कीर्तीकरांसाठी महत्त्वाची आहेत। अमोल कीर्तीकरांसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत ते पाहूया। रवींद्र वायकर यांच्या तुलनेत अमोल कीर्तीकर हे नवखे आहेत। गजानन कीर्तीकर यांच्याबाबत असलेली नाराजी अमोल कीर्तीकरांना अडचणीची ठरू शकते। मवियात स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि अडचणीत आणण्याची शक्यता आहे। अमोल कीर्तीकर यांच्यावरती खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत। या मतदारसंघात भाजपाची ताकद आहे, त्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र प्रचार करणाऱ्या अमोल कीर्तीकरांना विजयाची खात्री आहे। निष्ठावान विरुद्ध गद्दार अशी ही लढाई असल्याचं अमोल कीर्तीकर सांगतायत। 100% पाठीमागे विस्कळीतपणा आहे, कारण ज्यांनी त्यांच्यावरती 500 करोडचे आरोप केले त्यांनाच जर का तुम्ही सांगाल की आता ह्याचा प्रचार करा, तर मला असं वाटतं ते मानसिकदृष्ट्या ते त्यांना शक्य होईल की नाही मला शंकाच आहे। ह्या मतदारसंघामध्ये निष्ठावंत विरुद्ध गद्दार हा प्रमुख मुद्दा राहणार आहे आमच्या शिवसैनिकांमध्ये, शिवसेनेच्या मतदारांमध्ये। आणि मला असं वाटतं डेव्हलपमेंट हा विषय आहेच। या विभागातले अनेक प्रश्न आहेत, ते अनेक प्रश्न घेऊन पुढे जायला पाहिजे। मी तुम्हाला या पुढारी चॅनलला मी नक्की सांगू शकतो की 7 लाखपेक्षा जास्त मतदान हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीला होईल आणि 4 लाखपेक्षा जास्त मतांनी आमच्या या ठिकाणी विजय होणार आहे। 4 तारखेला आपण बघणार आहोत। हे सगळं पाहता मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातली ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे। रवींद्र वायकर यांच्या कामाचा पूर्वानुभव आणि अमोल कीर्तीकरांचं गेल्या 2 महिन्यात घराघरात पोहोचणं या दोघांच्या जमेच्या बाजू आहेत। अशात आता एकमेकांवरती होणारे आरोप प्रत्यारोप, सभा, नाराजी दूर करण्यासाठी होणारे प्रयत्न आणि प्रचार यावरून कोण बाजी मारणार हे ठरणार आहे। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।